श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवीन बदल घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल का? व्यवसायात नवीन करार आणि आर्थिक लाभाचे योग आहेत का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास वाढेल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात अपेक्षित यश मिळेल का? आरोग्याच्या दृष्टीने कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात सकारात्मक अनुभव येतील का? आणि या आठवड्यात कोणते उपाय केल्यास भाग्याची अधिक साथ लाभू शकते? चला तर मग जाणून घेऊया तूळ राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी समतोल, प्रगती आणि नवीन संधींचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून रखडलेली काही कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. ग्रहस्थिती तुमच्या निर्णयक्षमतेला बळ देईल आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची संधी मिळेल. मात्र प्रत्येक बाबतीत घाई टाळून संयम आणि विवेक राखणे आवश्यक राहील. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, आरोग्य, शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलित दृष्टिकोन ठेवल्यास हा आठवडा अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी ठरू शकतो. करिअर व व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा उत्साहवर्धक राहण्याची शक्यता आहे. कार्यालयात तुमच्या कामातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि नेतृत्वगुण वरिष्ठांच्या लक्षात येतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळेल आणि त्या यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे तुमची प्रतिमा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. सहकाऱ्यांशी समन्वय चांगला राहिल्यामुळे कामाचा ताण कमी होईल. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक, नवीन करार, आर्थिक लाभ आणि व्यापार विस्ताराचे योग आहेत. ऑनलाईन व्यवसाय, सल्लागार सेवा किंवा भागीदारीच्या व्यवसायात असणाऱ्यांना विशेष यश मिळू शकते. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा नीट विचार करा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नाचे नवीन मार्ग उपलब्ध होऊ शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. बचतीकडे विशेष लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता वाढेल. घर, वाहन किंवा मालमत्तेशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण तो आवश्यक आणि फायदेशीर ठरेल. गुंतवणुकीचे काही चांगले पर्याय समोर येतील. मात्र जोखीम असलेल्या योजनांपासून दूर राहणे योग्य ठरेल. कुटुंबाच्या भविष्यासाठी केलेले आर्थिक नियोजन लाभदायक ठरेल. आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवा आणि कागदपत्रांची तपासणी करूनच निर्णय घ्या. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी, शांत आणि प्रेमळ राहील. कुटुंबातील सदस्यांमध्ये विश्वास आणि सहकार्य वाढेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल. घरात एखाद्या शुभ कार्याची किंवा धार्मिक कार्यक्रमाची चर्चा सुरू होऊ शकते. मुलांच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नातेवाईकांच्या भेटीगाठी वाढतील आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक समाधान आणि नवीन ऊर्जा देईल. घरातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्यामुळे सर्वांकडून कौतुक मिळेल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास, समजूतदारपणा आणि भावनिक जवळीक वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यामुळे अनेक गैरसमज दूर होतील. भविष्यातील योजनांवर एकत्र चर्चा होईल. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत एखादा छोटा प्रवास किंवा विशेष क्षण नात्यातील गोडवा वाढवेल. रागावर नियंत्रण ठेवून प्रेमाने संवाद साधल्यास नाते अधिक मजबूत होईल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला राहील, मात्र कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरील अन्न कमी खा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक ताण कमी होईल. वेळेवर पाणी प्या आणि शरीराला आवश्यक विश्रांती द्या. नियमित आरोग्य तपासणी केल्यास भविष्यातील त्रास टाळता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजणे सोपे जाईल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम दिसतील. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि नियमित सराव केल्यास अपेक्षित यश मिळेल. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचा योग आहे. काहींसाठी धार्मिक किंवा पर्यटनाचा प्रवासही घडू शकतो. प्रवासातून नवीन अनुभव, नवीन ओळखी आणि भविष्यात उपयोगी पडणारे संपर्क मिळतील. वाहन चालवताना काळजी घ्या. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवा. नियोजनबद्ध प्रवास लाभदायक आणि आनंददायी ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल वाढेल.
देवपूजा, नामस्मरण, ध्यान आणि सत्संग यामध्ये मन रमू शकते. एखाद्या धार्मिक स्थळी दर्शन घेण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक समाधान मिळेल. सकारात्मक विचार आणि ईश्वरावरील श्रद्धेमुळे मानसिक स्थैर्य वाढेल. नियमित प्रार्थनेमुळे मनातील अस्वस्थता दूर होऊन आत्मविश्वास अधिक दृढ होईल. उपाय: दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. शुक्रवारी माता लक्ष्मीची भक्तिभावाने पूजा करा आणि शक्य असल्यास पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य अर्पण करा. गरजू व्यक्तींना वस्त्रदान किंवा अन्नदान करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास शुभ परिणाम मिळतील. एकूण तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा समतोल, प्रगती आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. योग्य नियोजन, संयम आणि सातत्य यांच्या बळावर अनेक महत्त्वाची कामे पूर्ण होतील. आर्थिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक क्षेत्रात समाधान मिळेल. आत्मविश्वास आणि ईश्वरावरील श्रद्धा कायम ठेवून पुढे गेल्यास हा आठवडा आनंददायी, फलदायी आणि यशस्वी ठरू शकतो. हा आठवडा नवीन संधींचं स्वागत करण्याचा आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा ठरू शकतो. कामात सातत्य ठेवल्यास अपेक्षित प्रगती साधता येईल. कुटुंबातील प्रेम, जोडीदाराचे सहकार्य आणि मित्रांचा पाठिंबा यामुळे अनेक निर्णय आत्मविश्वासाने घेता येतील. आर्थिक बाबींमध्ये नियोजनाला प्राधान्य दिल्यास भविष्यात चांगले लाभ मिळतील. आरोग्य, नातेसंबंध आणि आध्यात्मिक जीवन यामध्ये योग्य समतोल राखल्यास संपूर्ण आठवडा शांत, समाधानकारक आणि उत्साहवर्धक अनुभव देणारा ठरेल. धन्यवाद.